नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश बोंबले. आपण या व्हिडिओमध्ये बक्षीसपत्राबद्दल माहिती घेणार आहोत. तर प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्याचपैकी एक पर्याय म्हणजे गिफ्ट डीड. गिफ्ट डीड हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे कलम 122 ते 129 मध्ये नमूद आहे. तर गिफ्ट डीडमध्ये कोणत्या प्रॉपर्टीचे गिफ्ट डीड केले जाते, कोणत्या केसमध्ये गिफ्ट डीड हे म्हणजेच बक्षीसपत्र हे कॅन्सल केले जाते, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर बक्षीसपत्र हे नेहमी चल आणि अचल संपत्तीचे केले जाते. म्हणजे थोडक्यात बघायला गेले तर मुव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी. गिफ्ट डीड हे नेहमी विदाऊट कन्सिडरेशन असते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही मोबदला हा स्वीकारला जात नाही. बक्षीसपत्र हे नेहमी आपण पाहायला गेलं तर फॅमिली रिलेशनमध्ये केले जाते. जसे की ब्लड रिलेशन झाले, त्याच्यामध्ये हे बक्षीसपत्र जास्त करून आपण बघतो की पाहाव्यास मिळते. तर बक्षीसपत्र हे लव अँड अपेक्षेमध्ये देखील केले जाऊ शकते. बक्षीसपत्र करून देण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आपली वाचत असते. म्हणजे आपला जो मृतांक शुल्क असतो तो याच्यामध्ये वाचत असतो. आता बक्षीसपत्र कोण करू शकते? तर सर्वात पहिलं जो व्यक्ती बक्षीसपत्र करून देतो त्याला आपण डोनर म्हणतो, आणि ज्याच्या फेवरमध्ये आपण बक्षीसपत्र करून देणार आहे त्याला आपण डोनी म्हणत असतो. तर बक्षीसपत्र नेहमी हे 2 साक्षीदारांसमोर रजिस्टर केले जाते. जेव्हा आपण बक्षीसपत्र एखादं तयार करतो तेव्हा ते नेहमी रजिस्टर असलं पाहिजे. जेणेकरून जर भविष्यात याच्याबद्दल काही वाद उपस्थित झाला तर ते चॅलेंज झालं तर त्याचा एक लीगल प्रूफ्स आपण म्हणून यूज करू शकतो. जेणेकरून आपण रजिस्टर करणे गरजेचे आहे. रजिस्टर असेल तरच ते भविष्यात एक लीगल प्रूफ म्हणून यूज करू शकतो. तर अशा प्रकारे बक्षीसपत्र हे रजिस्टर करणे गरजेचे असते. आता बक्षीसपत्र करून देताना नेहमी 2 प्रॉपर्टी असतात. एक तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते आणि एक असते स्वकष्टार्जित प्रॉपर्टी. आता जे वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र होते का? तर होय, याचे देखील बक्षीसपत्र होत असते. परंतु बघायला गेलं तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलांचा हा जन्मताच हक्क त्यांना प्राप्त होत असतो. त्यानंतर 2005च्या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलींना देखील मुलांइतका समान हक्क प्राप्त झालेला आहे. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र करायचे असते तेव्हा त्याला त्याला आलेले क्षेत्र त्याचेच तो बक्षीसपत्र करून देत असतो. जसं की एखादं आपण एक्झाम्पल पाहू इथे, की समजा 40 गुंठे. 40 गुंठ्यापैकी एच्या नावे 10 गुंठे, बीच्या नावे 10 गुंठे, सीच्या नावे 10 गुंठे आणि डीच्या नावे 10 गुंठे. त्याच्यापैकी बीला वाटते की मला बक्षीसपत्र करून द्यायचे आहे. तर बीला आलेले 10 गुंठे तोच त्याचे क्षेत्राचे बक्षीसपत्र दुसऱ्याला करून देऊ शकतो. परंतु दुसऱ्याला देत असताना त्याला बाकीच्यांची म्हणजेच एची, सीची आणि डीची संमती घ्यावी लागेल. परंतु हेच आपण स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये बघायला गेले तर याला संमती घेण्याची गरज नसते. परंतु वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये जर संमती घेतली नसेल तर त्याला आपण चॅलेंज करू शकतो. तसेच कोर्टामार्फत ते बक्षीसपत्र सहजरित्या रद्द देखील करता येते. आता आपण बघू की कोणत्या कोणत्या केसमध्ये बक्षीसपत्र हे रद्द होऊ शकते. जसं की जो व्यक्ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो बक्षीसपत्राद्वारे त्याला तो अधिकार पाहिजे, म्हणजेच तो कॉम्पेटंट पाहिजे. की म्हणजे म्हणजे काय आहे की याच्यामध्ये 18 वर्ष त्याचं कंप्लीट असलं पाहिजे. कधी फ्युचर प्रॉपर्टीचं आपण बक्षीसपत्र करत नाही. जर फ्युचर प्रॉपर्टीचं आपण जर बक्षीसपत्र केलं तर ते रद्द होऊ शकते. नेहमीची अस्तित्वात आता जी डोनरकडे ती प्रॉपर्टी असेल, जो व्यक्ती बक्षीसपत्र करून देणार आहे त्याच्याकडे ती स्वतः प्रॉपर्टी असली पाहिजे, तेव्हाच तो दुसऱ्याला करून देऊ शकतो. तसेच त्याला कोणी दबाव देखील टाकलेला नसावा, म्हणजे फ्री कन्सेंट याच्यामध्ये असली पाहिजे. तसेच ज्याच्या फेवरमध्ये आपण बक्षीसपत्र करून देणार आहे त्याने ते ॲक्सेप्ट देखील करणं गरजेचं आहे, आणि तरच ते बक्षीसपत्र कसं आहे व्हॅलिड राहतं. तर आपण पाहूया की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला बक्षीसपत्र करून देत असते तेव्हा काही कंडिशन टाकू शकतो का? येस, ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जो व्यक्ती बक्षीसपत्र करून देतोय तो कोणते ना कोणते कंडिशन देखील त्याच्यामध्ये टाकू शकतो. जसे की आपण एक एक्झाम्पल पाहू. एका व्यक्तीने बक्षीसपत्र करून दिलं एखाद्या संस्थेला, आणि त्याच्यामध्ये अशी कंडिशन टाकले की त्या संस्थेने 3 वर्षाच्या आत याच्यामध्ये शाळा किंवा कॉलेज बांधलं नाही तर हे बक्षीसपत्र रद्द होईल. तर ते तशाच प्रमाणे होतं. जर त्यांनी त्या संस्थेने ती कंडिशन टाकली, ती फुलफिल नाही केली, तर जो डोनर आहे म्हणजे ज्याने बक्षीसपत्र करून दिले तो कोर्टामार्फत जाऊन ते बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकतो. तर आपण जाणून घेतलं म्हणजे थोडक्यात की
ह्या शर्तींचं जर उल्लंघन झालं तरच ते बक्षीसपत्र रद्द करता येते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बक्षीसपत्राबद्दल जाणून घेतलेलं आहे. तसेच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.